जय श्रीराम. तुमचं वजन कमी करायचं, फॅट भरपूर वाढलंय, तर आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलोय. आयएफ बद्दल माहिती आहे तुम्हाला? आता तुम्हाला आयएफ बद्दल माहिती नसेल. इंटरमिटेंट फास्टिंग. भरपूर जण याला इंटरमिडिएट फास्टिंग म्हणतात. ते इंटरमिडिएट फास्टिंग नसतं, इंटरमिटेंट फास्टिंग असतं आयएफ. आता बघा, भरपूर सेलिब्रिटी तुम्ही बघत असणार. मोठे मोठे जे सेलिब्रिटी असतात, जे हिरो हिरोईन असतात, त्यांची 3-4 महिन्या अगोदर आपण जी हेल्थ बघत असतो, बॉडी बघत असतो, लगेच 3-4 महिन्यानंतर त्यांची बॉडी पूर्ण चेंज झालेली असतात. ती ही मेथड वापरत असतात. हे मोठे मोठे सेलिब्रिटी, हिरो जे हिरोईन जे असतात ना, ती ही मेथड वापरत असतात. ही मेथड काय असतं माहिती का? आयएफ म्हणजे काय? इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय असतं? आपण जी दिवसभर जी कॅलरी खर्च करतो त्यापेक्षा कमी कॅलरी खर्च करणे, याला म्हणतात आयएफ, म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग म्हणत असतात. पण मित्रांनो, हे करत असताना तुम्हाला कॅलरी डिफिशिएट करणं ही खूप गरजेचं असतं. नुसतं या गोष्टी चालत नाही. मित्रांनो, आयएफ म्हणजे काय? आयएफ तुम्हाला मी सांगून दिलं, दिवसभर जे आपण कॅलरी खर्च करतो त्यापेक्षा कमी करणं म्हणजे आयएफ, म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग. आता ही काय असतं? 16:8. म्हणजे तुम्हाला 16 तास काहीच खायचं नाही दिवसभरामध्ये, आणि 8 तास तुम्हाला खायचं, म्हणजे तुमची इटिंगची विंडो ही ओपन करून द्यायची. पण 8 तास जे खायचं ते कंटिन्यू नाही खायचं. म्हणजे तुमचं जे शेवटचं जेवण रात्री 8 वाजता असेल ना, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता तुमचं पहिलं जेवण होईल. म्हणजे 16 तासानंतर 8 तास तुम्हाला खायचं. ही असते आय. म्हणजे तुमचं शेवटचं जेवण जर रात्री 8 वाजेचं असेल, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता तुमचं पहिलं जेवण असेल. ही झाली आय, म्हणजे 16:8. मित्रांनो, याचे फायदे काय असतात माहिती का? हे मोठे मोठे सेलिब्रिटी जे करतात ना, म्हणून त्यांना रिझल्ट येत असतो. पण ते यासोबत प्रॉपर कॅलरी डिफिशिएट करत असतात. जे 8 तास खायचं असतं ना, त्यामध्ये ते काही खात नसतात. त्यामध्ये सुद्धा ते डाएट करतात, प्रॉपर कॅलरी डिफिशिएट करून, म्हणून त्यांना रिझल्ट भेटत असतो. नुसतं 16 तास राहणार, काहीच खाणार नाही, आणि 8 तास मध्ये तुम्ही भरपूर काय त्याची सर्व 16 तासाची मात्रा पूर्ण भरून काढणार, तर तुम्हाला रिझल्ट नाही येणार आहे. ते जेव्हा तुम्ही 8 तास खाणार ना, त्यामध्ये कॅलरी डिफिशिएट करून का, म्हणजे प्रॉपर डाएट करून का, तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटणार. तर म्हणून हे मोठे मोठे सेलिब्रिटींना लवकर रिझल्ट भेटत असतो. तर याचा फायदा काय असतो? भरपूर जणांची 16:8 जे हे आयएफ करत असतात, इंटरमिटेंट फास्टिंग करत असतात ना, तर त्यांना प्रॉपर त्यांची भूक ही कंट्रोल व्हायला लागत असते, त्यांची पचनक्रिया सुधारत असते, त्यांना कुठल्याही प्रकारची लवकर क्रेविंग लागत नाही, कुठलंही जंक फूड खायला इच्छा होत नाही, आणि प्रॉपर ते कॅलरी डेफिशिएट मध्ये असतात. आणि एक लक्षात ठेवा, यामध्ये ते प्रोटीन इंटेक चांगल्या पद्धतीने करतात. जितकं प्रोटीन इंटेक चांगलं, तितकं तुमचं फॅट लॉस होणार. हे याचे झाले फायदे. आता याचा तोटा काय असतो? भरपूर जण काय करतात? 16:8 करतात, पण जेव्हा 16 तास कंप्लीट झाले, 8 तास जेव्हा स्टार्ट होतात, तेव्हा ते कॅलरी डिप्रेशन करत नाही, नुसतं खात असतात. म्हणजे जी कॅलरी बर्न केलीये, जाळलीये, त्याच्यावरून जास्त 10 पटीने ते खाऊन घेत असतात. त्यानंतर वॉटर इंटेक इतकं जास्त प्रमाणात करून घेत असतात की त्यामुळे त्यांना ते पोट भरलेलं राहतं. वॉटर इंटेक ठेवा, पण नॉर्मल ठेवा. आणि 16 तास जर आपण काही खात नाही ना, तर 8 तास मध्ये ते कॅलरी डिफिशिएट करून खायचं असतं, त्यामध्ये ते कॅलरी डिफिशिएट करून खात नाही. तर ह्या चुका करत असतात. आणि सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांची काय असते? प्रोटीन इंटेक 0, काही ठेवत नाही. जितकं कमी प्रोटीन इंटेक, तितकं फॅट लॉस तुमचं वाढत जाणं. या गोष्टी त्या चुकीच्या करत असतात. तर मित्रांनो, माझं एकच सांगलं, तुम्हाला जर आय करायचं असेल, इंटरमिटेंट फास्टिंग करायची असेल, तर तुम्हाला 16:8चा उपयोग करावा लागेल. पण 16 तासामध्ये तुम्ही काही खायचं नाहीये, पण 8 तास जेव्हा तुम्ही खाणार ना, तेव्हा कॅलरी डिफिशिएट करून खा, हाय प्रोटीन इंटेक ठेवा, तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. नुसतं 16 तास उपास राहिला आणि 8 तास मध्ये भरपूर 8 तास कंटिन्यू खात गेले, 8 तास मधून 4-5 तास कंटिन्यू खाल्ले, तर काही मतलब नाही. 8 तास मध्ये सुद्धा तुम्हाला कॅलरी डिफिशिएट करून खायचं, तेव्हा रिझल्ट भेटेल. आणि मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, नुसतं 16:8 केला तर होणार नाहीये. तुम्हाला त्यासह प्रॉपर कॅलरी डिफिशिएट करावं लागेल. त्यानंतर हाय प्रोटीन इंटेक ठेवावं लागेल, चांगलं फायबर घ्यावं लागेल, चांगलं कार्ब घ्यावं लागेल, गुड कार्ब घ्यावं लागेल. या गोष्टी त्या पूर्णतः तुम्ही ओव्हरऑल करा, तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. म्हणून हे मोठे मोठे सेलिब्रिटी इतके डिसिप्लिन मध्ये असतात, आणि त्यांचे 2-2, 3-3 महिन्यात त्यांची बॉडी ही चेंज होत असते, ते बॉडीला खेळत असतात. म्हणून तुम्ही आयएफ करणार तर नीट प्रोसेस प्रमाणे करा, तुमच्या सर्टिफाईड ट्रेनरच्या हातून डाएट वगैरे प्रॉपरली घेऊन करा, आणि कशा पद्धतीने करायचं प्रॉपर तुम्हाला सांगेल, तर या पद्धतीने करा, डायरेक्ट करू नका. कारण की याचे जितके फायदे तितके नुकसान सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, आयएफ करत असताना थोडं बघून करा, आणि पूर्ण माहिती घेऊन करा.
तर मित्रांनो, आय म्हणजे काय, इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय, याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तो विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.